नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण घरातील फक्त एका वस्तूचा वापर करून पुढचे 5 वर्ष तुमच्या घरामध्ये एकही मच्छर दिसणार नाही, अगदी युजफुल उपाय मी तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. घरामध्ये मच्छर झाले की त्रास देखील होतो आणि रोगराई देखील भरपूर वाढते. आज आपण न केमिकलचा वापर करता किंवा गुड नाईटचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने घरामधील मच्छर कसे घालवायचे हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते. सोप्या पद्धतीने आपण हा बनवलेला आहे, अगदी युजफुल आहे, नॅचरल आहे. नक्की ट्राय करा आणि एकदा जरी तुम्ही याचा वापर केला तरीही तुम्हाला रिझल्ट जाणवेल आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका. आपल्या घरामध्ये भरपूर असे लहान मुलं असतात आणि उन्हाळा लागल्यामुळे आपण लहान मुलांना छोटे कपडे घालतो आणि अशा वेळेस मुलांना मच्छर चावतात आणि खूप जास्त रोगराई वाढते, त्रास होतो. आणि सायंकाळच्या वेळेस आपण ज्यावेळेस दरवाजे ओपन करतो त्यावेळेस भरपूर असे मच्छर आपल्या घरामध्ये येतात, परंतु आजपासून तुमच्या घरामध्ये एकही मच्छर तुम्हाला कधी दिसणार नाही. तर चला आपण हा उपाय कसा करायचा ते या ठिकाणी बघूया. सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे चहा पावडर आणि जी की सर्वांच्याच घरी अवेलेबल असते. तिचा खूप असा यूज आपल्या आजच्या या रेमेडीमध्ये होणार आहे. बघा, चहा पावडर मी या ठिकाणी 1 चमचा घेतलेला आहे. तुम्ही हवं तर जास्त कमी जास्त घेऊ शकता. तुम्हाला हे मिश्रण किती बनवायचं त्यानुसार तुम्ही हे घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला दुसरी एक गोष्ट यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे लसूण. आणि लसणाला या ठिकाणी सोलायचं नाही, म्हणजे ज्याचे जे चिलटा आहे ते देखील आपल्याला घ्यायचे आहे, कारण त्यामुळेच आपल्या मच्छर घालवण्यासाठी याचा खूप फायदा होणार आहे. लसणाचा जो धूर असतो त्यामध्ये भरपूर असा जो वास असतो तो मच्छरांना सहन होत नाही आणि त्यामुळे मच्छर कधीच तुमच्या घरामध्ये येणार नाही. या ठिकाणी मी थोडंसंच लसणाला कुटून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे ती म्हणजे लिंबू, जे की सर्वांच्याच घरी अगदी आरामात मिळतं. तर बघा, या ठिकाणी अगदी थोडंसं बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे लिंबाला. जास्त मोठा भाग आपल्याला घ्यायचा नाही, असे छोटे छोटे पार्टमध्येच आपल्याला लिंबू कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे रोज युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कडुलिंबाचं जे तेल असतं ते आपल्याला घ्यायचं आहे. समजा तर तुमच्याकडे कडुलिंबाचं जर तेल नसेल तर तुम्ही साधं गोड तेल घेतलं तरीही चालेल, परंतु कडुलिंबाच्या तेलामुळे जास्त आपल्याला या ठिकाणी रिझल्ट बघायला मिळेल. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अगदी 1-2 कापराची वडी टाकू शकतात. आता कापराच्या वडीचा जो स्मेल असतो तो आपल्याला तर छान वाटतो, परंतु जे मच्छर असतात त्यांच्यासाठी हा हानिकारक असतो. त्यामुळे हा कापराचा जो स्मेल असतो तो आपल्याला मच्छर घालवण्यासाठी खूप कामी येतो. तर बघा, मी या ठिकाणी कापराच्या 2 वड्या टाकलेल्या आहे. त्यानंतर आता हे जे मिश्रण आहे व्यवस्थित आपल्याला गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे. आता गरम यासाठीच करत आहे कारण की त्याचा जो आपण ज्या वस्तू त्यामध्ये टाकल्या त्याचा जो अर्क आहे तो तेलामध्ये व्यवस्थित यावा, यासाठीच आपल्याला हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. जास्त जाळण्याची देखील गरज नाही आहे, अगदी थोडंसं गरम झालं तरीही पुरेसं आहे. बघा, व्यवस्थित आता याचा जसं तुम्ही व्यवस्थित जर रेग्युलर वापर केला तर तुमच्या घरामध्ये एकही मच्छर तुम्हाला कधी दिसणार नाही. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे देखील मला खाली कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते. बघा, त्यानंतर आता हे जे मिश्रण आहे व्यवस्थित गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे. आता हे वरचा जो भाग आहे, हे जो चोथा जो आहे त्याचा, तो आपल्याला फेकून द्यायचा नाही आहे, त्याचा देखील आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. मी वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला जी पद्धत आवडेल त्यानुसार तुम्ही याचा वापर करू शकतात. आता बघा, जे तेल आहे ते आपल्याला एका दिव्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हा दिवा आपल्याला रोज रात्री लावायचा आहे. या दिव्यामुळे काय होतं की हा पेटवल्यानंतर जो स्मेल येतो तो आपल्यासाठी चांगला असतो, परंतु मच्छरांसाठी तो बिलकुल चांगला नसतो. आणि हा जो चौथा जो मिश्रण आपण तयार केलं होतं त्याचा जो भाग आहे तो कापसामध्ये असा गोल गुंडाळून एक गाठोडं तयार करून यावरती अगदी थोडंसंच तेल टाकायचं आहे, जास्त तेल टाकायचं नाही आहे. आणि त्यानंतर आता याला पेटवायचं आहे. आता याचा धूर आपल्याला तयार करायचा आहे. तुम्ही रोज रात्री हा दिवा लावू शकतात आणि हा जो आपण गाठोडं तयार केलं होतं याचा धूर आपल्याला घरामध्ये करायचा आहे. आता हा जो धूर एकदा का तुम्ही केला की रात्रभर त्याचा स्मेल घरामध्ये राहतो आणि रात्रभर तुमच्या घरामध्ये एकही मच्छर येणार नाही. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. आता हे जे आपण तेल बनवलं हे तुम्ही तुमचं जे गुड नाईट असतं त्या लिक्विडमध्ये देखील टाकू शकतात. तुम्हाला जी पण पद्धत योग्य वाटली त्या पद्धतीने तुम्ही हे ट्राय
करू शकतात। आता हा जो धुराचा जो दिवा आहे तो आपल्याला पूर्ण घरामध्ये घेऊन जायचा आहे, जेणेकरून पूर्ण घरामध्ये हा धूर जाईल आणि आपल्या घरामध्ये एकही मच्छर येणार नाही। सर्व घरामध्ये धूर गेल्यानंतर आता याला ज्या ठिकाणी तुमचा दरवाजा जो उघडा असेल त्या दरवाजामध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे, जेणेकरून दरवाजामधून जे मच्छर आत येतात ते बिलकुल येणार नाही। आय होप की व्हिडिओ आवडला असेल। लाईक करा, शेअर करा आणि धन्यवाद।